स्वागत। या घडीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान 5 जण एक्सप्रेसमधनं पडलेत आणि या 5ही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते। पुष्पक एक्सप्रेसमधनं 5 प्रवासी खाली पडल्याची माहिती आहे। आपल्यासोबत सध्या विद्याताई चव्हाण आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या। आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधूया। विद्याताई, पुन्हा एकदा घटना घडलेली आहे। वारंवार अशा घटना घडत असतात, आपली प्रतिक्रिया? वारंवार नाही, मुंबई लोकलमध्ये ॲव्हरेज दररोज 11 माणसं पडून मरतायत। पण रेल्वे प्रशासन इतकं मठ्ठ आहे की त्यांच्याकडे ॲम्ब्युलन्सेस सुद्धा अवेलेबल नसतात आणि लोक ट्रॅकवरनं पडले, लोक मेलमधनं पडले का लोक लोकलमधनं पडले, लोक गर्दीमुळे पडले आणि ही सर्वत्र रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे। हे रेल्वे प्रशासन जे आहे ते आपल्याला सांगतं आपण सगळी व्यवस्था करतो, पण त्यांच्या हद्दीमध्ये झालेले अपघात आहे आणि रोजचे माणसं मरतायत, गर्दीमुळे मरतायत। मुंबई लोकल ट्रेनची अवस्था काय आहे याच्यावरती कोण बघणार आहे? याच्यावर रेल्वे प्रशासनाने उत्तर दिलं पाहिजे। म्हणतायत ऍक्सिडेंट 9 वाजता झाला, मग अजूनपर्यंत ॲम्ब्युलन्स तुम्हाला पोहोचायला एवढा वेळ काय आहे? प्रत्येक स्टेशनवर तुमची वायरलेसने सज्ज असलेली ॲम्ब्युलन्स पाहिजे। कुठेही ऍक्सिडेंट झाला तर ताबडतोब जखमींना मदत मिळाली पाहिजे। इथे रेल्वे ट्रॅकवर माणसं पडू नयेत, पण अजूनपर्यंत त्यांना मदत मिळाली नाही आणि हा सिनेरिओ मुंबईचा गेले अनेक वर्ष लोकल ट्रेनमध्ये किती लोक ऍक्सिडेंटमध्ये पडतात, किती हातपाय गमावतात ह्याच्यावर आम्ही गेले अनेक वर्ष बोलतोय। म्हणजे अगदी लालू प्रसाद यादव असल्यापासून त्यांच्यापासून इथे आम्ही मीटिंग घेतल्या मुंबई मंत्रालयामध्ये, पण यांना त्या ऍक्सिडेंट्सवर अजून सुद्धा साधी ॲम्ब्युलन्स देता येत नाही। याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार आहे। आणि हे तुम्हाला माहितीये, विदाऊट तिकीट जाणाऱ्यांचं 3 आणि 4 कोटी रुपये हे 3-4 महिन्यामध्ये वसूल करतात। कोट्यवधी रुपये कमवतात लोकांकडनं, पण रेल्वे मध्ये लोकांच्या प्रवाशांच्या जीवाची सुरक्षितता नाहीये आणि ह्याचं उत्तर प्रशासनाने आणि रेल्वेने दिलं पाहिजे। आम्ही केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे जाऊन आलो, ते सांगतात की ही आमची मुंबईपर्यंत तुम्हाला ट्रेन देण्याची जबाबदारी आहे। मुंबई लोकलची जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची आहे। महाराष्ट्र शासन म्हणते आम्ही मेट्रो बांधतोय, कोट्यवधी रुपये खर्च करतोय, पण मुंबई लोकल ट्रेनची अवस्था काय? कल्याणला जा, मुंब्र्याला जा, तुम्ही तिकडे विरारला जा, गच्च पॅक ट्रेन आहेत अजून सुद्धा। ह्या ट्रेनमध्ये 12 आणि 13 डब्याचे वाढवणं, 15 डब्याची लोकल करणं हे सोल्युशन नाही आहे। याच्यामध्ये प्रवाशांच्या अडचणी काय? कुठेतरी एखादा एस्किलेटरचा जिना दिला, कुठेतरी 2-4 लिफ्ट लावून दिल्या, म्हणजे काही सुविधा दिली नाहीये। प्रवाशांना काही सुविधा अजून पण मिळत नाहीये रेल्वेकडनं आणि ह्या सगळ्यांच्या मृत्यूला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे। रेल्वेच्या म्हणजे बाहेर गावी जाणारे मेल असो किंवा लोकल ट्रेन असो, त्याला प्रचंड गर्दी आहे। लोक दारामध्ये उभे राहतात गर्दीच्या काळामध्ये, 15-15, 20-20 मिनिटं ट्रेन येत नाही। लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत म्हणजे ठाणे, कल्याण, डोंबिवली किंवा विरारला जाणाऱ्या लोक अजूनही 10-10, 15-15 मिनिटं लागतायत त्यांना यायला। त्यामुळे प्लॅटफॉर्मवर गर्दी वाढते आणि गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होते आणि लोक ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा पडून मरतात किंवा लोकल ट्रेन मधनं पडून मरतायत आणि प्रशासन ढिंब आहे। त्यांना असं काहीही जबाबदारी वाटत नाही स्वतःची। मला वाटतं तुम्ही लोकांनी याचा खूप पाठपुरावा केला पाहिजे माध्यमांनी, आणि लोकल ट्रेनचा इश्यू जोवर सुटत नाही तोवर याचा प्रॉब्लेम तुम्ही ह्याचा पाठपुरावा केला पाहिजे। रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरलं पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाची पण ही जबाबदारी आहे। ते सुटत नाही याच्यातनं, कारण लोक हे मुंबईचे लोक आहेत। मुंबई उपनगर आणि मुंबईच्या परिघात राहणारे लोक 2.5 कोटी लोक रोज प्रवास करतायत लोकलमधनं। 65-70 लाख तर मध्य रेल्वे आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे करतायत, पण हार्बर असतील, इतर रेल्वे असतील तर लोक या परिघामध्ये फिरणारे लोकसंख्या 2.5 कोटी आणि त्यातले 70-80 लाख लोक रोज प्रवास करतायत आणि 11 लोक रोजचा जीव गमावतायत, पण रेल्वे प्रशासन त्याच्यावर काही बोलत नाही आणि वेळेवर लोकांना मदत मिळत नाही। धन्यवाद विद्याताई, आपण अत्यंत सविस्तर अशी प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। दरम्यान आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या डॉक्टर स्वप्नील लीला मध्य रेल्वेचे जे जनसंपर्क अधिकारी आहेत त्यांच्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। अभिषेक, काय अपडेट मिळतोय आणखीन?